हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या ढवळेमळा परिसरात ऊसाच्या शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करणाऱ्या 72 वर्षीय वृद्धावर हातकणंगले पोलिसांनी दुपारी छापा टाकून कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 2,52,600 रुपये किमतीचा 19 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केलाय। या प्रकरणी सुकुमार चौगुले याला ताब्यात घेण्यात आलंय। हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या ढवळेमळा परिसरात ऊसाच्या शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करणाऱ्या 72 वर्षीय वृद्धावर हातकणंगले पोलिसांनी दुपारी छापा टाकून कारवाई केली। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सुकुमार चौगुले याची आळते येथील ढवळेमळा भागात गट क्रमांक 1488 मध्ये शेत जमीन आहे। या शेतात ऊसाच्या पिकाच्या बांधावर आणि शेवग्याच्या झाडाशेजारी त्यानं गांजाची बेकायदेशीर लागवड केली होती। हातकणंगले पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता तिथे 6 ते 7 फूट उंचीची गांजाची सुमारे 8 झाडे आढळून आली। पोलिसांनी या ठिकाणाहून हिरवी पाने आणि बोंडे असलेली 19 किलो 400 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत। स्वतःच्या फायद्यासाठी अंमली पदार्थांची लागवड केल्याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अमित श्रीकांत कांबळे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव करत आहेत।